नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी झटपट होणारी वऱ्हाडी खिचडी बनवणार आहे। वऱ्हाडी खिचडी बनवण्यासाठी इथे तांदूळ घेतलेला आहे आणि यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। आणि आता हे सर्व व्यवस्थित स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे। आता यामध्ये तांदळाचं प्रमाण तुम्ही मनानेही घालू शकता। धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे। भात शिजण्यासाठी आपण नेहमी जेवढं पाणी घालतो तेवढं पाणी यामध्ये घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आळणी झालं नाही पाहिजे एवढं मीठ यामध्ये घालायचं आहे। हे हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर भरपूर अशी हळद घालायची आहे। अगदी थोडेसे जिरे आणि थोडंसं लाल तिखट, थोडासा हिंग। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुकरला याच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। फुल गॅसवर या शिट्ट्या घ्यायच्या आहेत। कुकर आता थंड झालेला आहे। हे पाहू शकता एकदम छान असा हा भात तयार झालेला आहे। आता या भाताला फोडणी द्यायची आहे। आवडीनुसार 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण हा बारीक कापून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि कढीपत्ता। तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे। त्यामध्ये भरपूर अशी मोहरी घालायची आहे। आता मोहरीनंतर जिरे घातलेले आहेत आणि जिऱ्यानंतर लसूण, मिरची, हिंग। आता हे सर्व चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि परत 2 मिनिट गॅसवर ठेवायचं आहे। पातेलं मुद्दाम खाली घेतलं होतं कारण फोडणी जळू नये म्हणून। आता ही व्यवस्थित अशी कडक फोडणी करून घ्यायची आहे आणि आता गॅस हा बंद करायचा आहे। आता या फोडणीसाठी मी तेल वापरलेलं आहे। तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता। आवडीनुसार तेल कमी जास्त टाकू शकता। आता हे चमच्याने सगळ्या बाजूनी पसरून द्यायचं आहे। पातेल्यामध्ये जेवढी फोडणी उरलेली आहे ती चमच्याने काढून घ्यायची आहे आणि सर्व बाजूनी ही पसरून घ्यायची आहे। फोडणी झाल्यावर यावर कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर नंतर किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे। तुमच्याकडे जर ओलं असेल तर ओलंही खोबरं तुम्ही वापरू शकता। हे पहा मस्त असा हा भात तयार झालेला आहे। याला वऱ्हाडी खिचडी असे म्हणतात। शेजारच्या काकूंनी मला ही खिचडी शिकवलेली होती, ती तुम्हाला दाखवलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि झटपट होणारी ही खिचडी म्हणजेच वऱ्हाडी खिचडी तुम्ही कधीही आणि केव्हाही बनवू शकता। त्यावर छान असं तूप सोडायचं आहे। नवीन लोणच्याबरोबर ही खिचडी खूप छान लागते। करून बघा नक्की एकदा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।